मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे ज्याला आपण MSRTC म्हणून ओळखतो, यांच्या माध्यमातून NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही जी काही प्रणाली आहे ती लागू करण्यात आलेली आहे। आणि या प्रणाली अंतर्गत या आधी जे सेवा महामंडळाकडून देण्यात येत होत्या त्या सेवा आता तुम्हाला या कार्डच्या माध्यमातून म्हणजे NCMC या जे काही कार्ड आहे या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण NCMC प्रणाली नेमकं काय आहे आणि हे कार्ड काढणं जे आहे सर्वांना कंपल्सरी असणार आहे की नाही याबद्दलची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता सवलत धारकांसाठी STच्या NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे। रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू केलेली आहे। सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलत धारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड घ्यावीत असे आवाहन मंडळाच्या वतीने जे आहे ते करण्यात येत आहे। म्हणजे हे जी काही NCMC प्रणाली लागू झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आगारामध्ये जाऊन जे काही डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट देऊन तुम्ही तुमची नोंदणी करून घेऊ शकता। सवलतीची अचूक नोंद, यामध्ये काय फायदे असणार आहे तर सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या दोन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केलेला आहे। म्हणजे सपोज आता जे 50% वाले आहेत महिला जे अर्ध्या तिकिटीमध्ये सध्या लाभ घेत आहेत तर हेच लाभ त्यांना जेव्हा NCMCचं कार्ड मिळेल त्या कार्डमधून सुद्धा त्यांना जे काही लाभ आहे ते घेता येणार आहे। आता कोणाला मिळणार NCMC कार्ड? तर या नव्या योजनेत समाजातली विविध सवलतीधारक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये विद्यार्थी असतील, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल। म्हणजे खरोखरच ते विद्यार्थी आहे की नाही ते व्हेरिफिकेशनसुद्धा होईल आणि त्यालाच अनुसरून ते कार्ड देण्यात येईल, त्याच्याशी हे लिंक करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल। म्हणजे हे कार्ड आधारसोबत लिंक केलेलं असणार आहे। दिव्यांग प्रवाशांना UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येईल। आणि पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वतंत्र सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय, विभागीय कार्यालय, आगारमार्फत वितरण या ठिकाणी कार्डचं केलं जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या कार्डची वैशिष्ट्य काय काय असणार आहे तर किंमत, नवीन कार्ड 199 रुपयामध्ये आणि जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयात उपलब्ध होणार आहे। त्यानंतर वॉलेटची मर्यादा किमान 100 रुपये, 50 रुपयाच्या पटीत तुम्ही रिचार्ज करू शकता। म्हणजे त्याच्यावर रिचार्ज सुविधा ETIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून याचं जे काही रिचार्ज आहे तुम्ही करून घेऊ शकता। अशा पद्धतीचे मित्रांनो NCMC कार्ड आहे। तर हे कार्ड जे आहे ते सध्या जरी बंधनकारक झालेलं नसलं, सध्या या कार्डच्या माध्यमातून थोडा दिलासा देण्यात आलेला आहे, परंतु हे येत्या काही काळामध्ये जेव्हा संपूर्ण याची रजिस्ट्रेशन होईल, 80% 70% लोकांचं नवीन रजिस्ट्रेशन होणार आहे, त्यानंतर हे सर्वांना काही दिवसांनी जे आहे ते हे बंधनकारक होणारच आहे। आज ना उद्या हे होईलच। तर अशा पद्धतीचे हे NCMC कार्ड संदर्भात ही माहिती होती। आता याची जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे याची वैशिष्ट्येसुद्धा आपण पाहू शकतो। सवलतीसाठी रुपये ऑन गो NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, सध्या जरी हे कार्ड बंधनकारक नाही आहे परंतु नंतर हे होणार आहे। NCMC कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल। म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा हे संपूर्ण सर्वांचं रजिस्ट्रेशन होईल तेव्हा हे होणार आहे। त्यानंतर कार्डची डिलिव्हरी 30 दिवसात नोंदणीच्या ठिकाणी मिळेल। कार्ड ज्या ठिकाणी नोंदणी केली तिथेच सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच दिले जाईल। म्हणजे सपोज तुम्हाला आता 50%चा लाभ घ्यायचा आहे, म्हणजे अर्ध तिकीट तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे लागणारच आहे कार्ड। अशा पद्धतीची या ठिकाणी नोंदणी आणि वितरण कुठे होणार आहे ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। NCMC कार्ड आधार कार्डनुसार नाव व फोटो असतील। आधार कार्डवरचा आधार घेऊन बनवण्यात येणार आहे, त्यामुळे हे सेमच राहणार आहे। सदर कार्ड रोख समतुल्य व अस्तरणीय आहे। सवलतीधारी प्रवाशांना आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे। म्हणजे समजा तुम्ही कार्ड काढलं आणि तुम्ही आता प्रवासाला जाणार आहे तर तेव्हा तुमचं व्हॅलिड होईल आधी कार्ड आणि नंतर तुमचं तिकीट निघणार आहे। हरवलेली, खराब झालेली कार्ड सशुल्क पद्धतीने जे आहे ते बदलून दिले जातील। आता यामध्ये महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टिहीन, दिव्यांग, विद्यार्थी, इतर सवलती आणि सवलत नसलेले प्रवासी
सवलतीच्या प्रकारामध्ये अशा पद्धतीचे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये नियंत्रण, बस डेपो आणि अधिकृत एजंटच्या माध्यमातून तुम्ही हे काढू शकता. आणि याचं वितरणसुद्धा कुठे होणार आहे, तर फक्त जे आहे ते विद्यार्थ्यांना एजंटकडून मिळणार नाही, आणि विद्यार्थी आणि इतर सवलतीधारक बाकीच्यांना सर्वांना एजंटकडून आणि बस डेपोच्या इथून तुम्हाला मिळणार आहे. डॉक्युमेंट्स पाहू शकता, आधार कार्डच आहे. फक्त जे दिव्यांग आहेत त्यांना UDID कार्ड, आणि जे समजा शारीरिक अपंग आहे किंवा दृष्टीहीन आहे त्यांना UDID कार्ड लागणार आहे. आणि विद्यार्थी असतील तर सरळ क्रमांक आणि इतर सर्व सवलती जे आहेत ते शासकीय प्रमाणपत्रावर मिळतील. म्हणजे जसे पुरस्कार प्राप्त असेल कोणी किंवा खेळाडू असेल, आणि जे सवलती नसलेले प्रवासी त्यांना आधार कार्डच्या OTPच्या माध्यमातून हे करता येणार. तर अशा पद्धतीची मित्रांनो NCNC प्रणाली होती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.